इतक्या लवकर झालं पण किल्लीचं काम? जय हो, जय हो. बघितलत ना, तिला शंका आहेच काहीतरी गडबड आहे म्हणून. तिच्या घरच्यांना सुद्धा असणार. ते फक्त काही बोलले नाहीत आपल्याला इतकंच. काय अर्थ आहे का तुमच्या वागण्याला? मुलीच्या भल्यासाठी अर्थ काय निरर्थ काय सगळं करायचं. त्यांनी आदेश दिलेला आणि त्यांच्या आदेशाचं पालन व्हायलाच हवं. जय हो. हे बघा, तुम्हाला जे काही करायचं आहे ना ते करा, पण कृपा करून मला ह्यात ओढू नका. नाहीतर मी सगळं खरं सांगेन तिला. मग तीच ठरवेल तिला काय करायचंय ते. बाबा, यानं एकदा कायमचं माफ करूनच टाका तुम्ही. अहो, त्यांनाच सांगायचं असतं तर मी नसतं का सांगितलं. पण त्यांना पटणार आहे का ते? नाही ना. म्हणून तर हा सगळा खटाटोप करतोय ना. पण तुम्हाला कसं समजणार? अडचणी येणार, अडचणी येणार बाबाजी, आणि तुम्ही त्यातून मार्ग दाखवणार. जय हो बाबाजी. बाबाजी जय हो. असंच लक्षात असू द्या बाबाजी, असंच लक्षात असू द्या. मार्ग दाखवा. हाय. हाय, कशी आहेस? मी मजेत आहे. माहेरी आले आहे ना. अच्छा, असं पण आहे का? नवरा बरा दिसतोय मॅडम तुमचा. मी माहेरी जाऊ देतो म्हणजे? बरा काय, तो तसा बराच आहे. अच्छा, बराच म्हणजे? म्हणजे त्याला माहिती आहे ना की मलाच नाही चैन पडणार आहे त्याच्याशिवाय. मीच धावत येणार आहे माझ्या घरी. त्यामुळे त्यानं पाठवलंय मला खुशाल. ओ, असा बराच आहे काय? हो. एकदा बघायला पाहिजे त्याच्याकडे. अहो बघा ना प्लीज. ऍक्च्युली आज ना मी त्याच्याबरोबर डेटवर जाणार आहे, तेव्हा बघा. ओ, आपण काय, माझी पण डेट आहे हो संध्याकाळी. अच्छा. गर्लफ्रेंड बरोबर. ओ. आणि रात्री बायको बरोबर. अच्छा अच्छा. ते काय, गर्लफ्रेंड आणि बायको एकच आहे ना माझी. ऍक्च्युली ती माझी सगळं काही. लव्ह यू. आय लव्ह यू टू. आज बाबाजी, बाबाजी जय हो, जय हो. मेघना आता इथे आलेल्या आहेत. आता इथेच राहू द्या त्या महिनाभर. तुमचं लक्ष असू द्या बाबाजी. तुमच्या आदेशाचं पालन करतोय मी. जय हो, जय हो. माधवी, माधवी. लक्ष असू द्या, लक्ष असू द्या. हे बघा, हे बघा. आता आपण मेघनांना कसं बस इथे घेऊन आलेलो आहे. आता ते इथे राहतील हे आपल्याला बघायचं आहे. म्हणून त्यांना खूप आनंदात ठेवायचं, खूप खुश ठेवायचं. तुम्ही त्यांना जाऊन विचारा, त्यांना खायला प्यायला काय हवंय, काय नकोय, सगळं त्यांच्या पसंतीचं करायचं. कळलं? आणि मी काय करतो, मी जातो आणि त्यांच्यासाठी बंगाली मिठाई घेऊन येतो. त्यांना बंगाली मिठाई खूप आवडते. जा तुम्ही त्यांना. अरे ह्या चाल्या. अहो ह्या तुमच्याकडे येत होत्या तुम्हाला विचारायला, तुम्ही कम्फर्टेबल आहात की नाही, तुम्हाला खायला प्यायला काय हवंय, काय नकोय. होय ना हो? मी एक काम करतो, तुमच्यासाठी बंगाली मिठाई घेऊन येतो. तुम्हाला आवडते ना, मला माहिती आहे खूप आवडते ना तुम्हाला. अगं तुझ्या आवडीचा स्वयंपाक कर असं म्हणतायत. हो आई, पण मी आणि आदित्य बाहेरच जाणार आहोत जेवायला. जा ना. खुशाल जा, आनंदात जाऊन या, छान जेवून या. पण प्लीज रेंगाळू नका, जास्ती उशीर करू नका. काय जावई बापू तुम्हाला इकडे सोडायला येतील आणि मग देसाई वाडीत जातील. त्यांना उशीर होईल ना पोचायला. नाही नाही नाही, इथे कशाला येतील? मी इथे नाही येणार आहे बाबा, मी माझ्या घरीच जाणार आहे. हा, तुम्हाला सकाळी सोडायला आणि किल्ली प्रकरणात मदत म्हणून आले होते. मी राहायला नाही आली आहे. तुमचं लग्न झाल्यापासून आम्हाला
दोघांना एकट्याला करमत नाही हो. होय ना? आता तुम्ही आलाय, तुम्ही असं आम्हाला एकटं टाकून जाऊ नका हो. आम्हाला चैन नाही पडणार. सांगा ना तुम्ही त्यांना. बाबा बाबा तुम्ही प्लीज इमोशनल होऊ नका. मी एक सांगू, तुम्ही रागावणार तर नाही ना? हो बाबा, मागच्या वेळी तुम्ही आकाश पाताळ एक केलं होतं, मी इथे राहू नये म्हणून. बिचारा आईला सुद्धा तुम्ही इथे राहू दिलं नव्हतं. आणि आता यावेळी तुम्ही बरोबर उलट वागताय बाबा. बाबाजींनी यावेळी काही वेगळा आदेश दिलाय का? हो ना. हा? नाही म्हणजे नाही नाही, मागच्या वेळी मी जे चुकलो होतो ना, म्हणजे मी खूप खूप चुका केल्यात मी, तेही निस्तरण्याचा प्रयत्न करतोय मी. खरंच खरंच, हो की नाही? हा, म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल ह्याला विचारा, मी ह्यांची पण माफी मागितली की नाही? हा, रोज सकाळी उठून पहिली तुमची माफी मागतो की नाही? मी मागतो की नाही? आणि आता तुम्ही इथे आल्यात म्हटलं तुमची माफी मागतो. तुम्ही थांबा हो. बाबा बाबा प्लीज माफी मागू नका, हात जोडू नका हो तुम्ही. बरं बरं ठीक आहे, मी येईन राहायला, नक्की येईन. फक्त आज नको बाबा, मी येईन ना पुन्हा कधीतरी. हा, या 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 जावई बापू आले, जावई बापू आले. बघता काय उभ्या काय, जा खीर करून आणा मस्त, काजू बदाम किशमिश घालून. नाही नाही, नको नको बाबा. अहो मी फक्त हा तो फक्त मला पिकअप करायला आलाय. नाही तरी पण म्हणजे तुम्ही. बाबा ऐका ना, मी येईन नक्की राहायला, नक्की येईन, फक्त आज नको. हं? नंतर केव्हा तरी येईन ना. आई येते मी. बाबा येतो. येते बाबा. मेघना मेघना मेघना. बाबाजी ते गेल्या, तर काय होणार? तुमच्या आदेशाचं पालन कसं करणार? बाबाजी लक्ष असू द्या. बाबाजी काय करायचं? माधवी आता काय करायचं? काहीही नाही, शांत बसायचं. हो, आणि राक्षस नातू मांडीवर खेळवायची तयारी करायची. विचारण्याचा काही अर्थ नाहीये. तू भांडलीस का आई बाबांशी? नाही, हा म्हणजे जरासा वाद झाला. अरे मला राहायचं नाहीये आणि यांचा आग्रहच थांबत नाहीये. आणि या आग्रहामागे ना त्यांच्या बाबाजींचं काहीतरी असणार, त्याचा त्रास होतोय मला. बघितलंस ना, आई पण किती टेन्स होती. मी खरं सांगू तुला, आई नेहमीच टेन्स असतात. बाबांबरोबर राहायचं म्हणजे कसरतच आहे. रागवलीस का मी बाबांबद्दल असं बोललो म्हणून? नाही, फॅक्टच आहे ना. राग नाही आला, पण वाईट वाटतं रे आदित्य. नानाबाईंकडे बघते तेव्हा खरंच खूप वाईट वाटतं की आई बाबा का नाही असे सुखाने आणि समजुतीने राहू शकत. होय, डोंट वरी, आपण करूया ना काहीतरी. वी विल मेक देम हॅपी. ओके? विक्रम बेताळ वाचतोय चांदोबामध्ये. विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. वाच 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 वाच, मजा येते. माई, उद्या ना माझ्यासाठी असा बरणीभर मुरंबा घालून दे. देईन ना, पण आत्ता पोटभर खाल्लायस ना? हो, आता एकदम मस्त पोटभर खाल्लाय आणि सगळा संपला सुद्धा. छान. बरं, कोणी जेवायचं बाकी नव्हतं ना? नाही, बाबाजी वगैरे. अर्चो, आम्हाला माहिती आहे, आम्ही पण नक्कल करतो. बघितलं? आपणच तारतम्य सोडलं की काय होतं ते. चालतंय का संजीवनी? तेवढं कळतं आपल्या मुलांना. पण आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या माणसाची अशी खिल्ली उडवायची का? आणि उद्या लोकांसमोर पण ते असं करतील, मग चालेल? आणि अहो, आपल्या मेघनाचे वडील आहेत ते. ओके ओके, मंजूर. हा, बाबाजी बाबाजी सॉरी.
ओ नाना नाही हा, नाही असं नाही असं नाही असं नाही नीट नीट करून दाखव ना तसं. अर्चू मी काय सांगते आणि तुझं काय चाललंय? अगं माई एवढ्याशाने काही होत नाही ग. आणि आपल्याला काय माहित ते सुद्धा आपली नक्कल करत असतील नाही का. ए वा करा काय करायचं ते करा तुम्ही. करू बाबाजी बाबाजी लक्ष असू द्या बाबाजी जय हो. पण सांगितलं लक्षात ठेवायचं. काकू समोर लाज नका काढू आमची. किती जर तरी काकूचे बाबा आहेत ते. वा तिला कसं वाटेल? काय रे काय झालं? सगळे एकदम गप्प का बसलायत? काय नाही तू काय ऐकलं नाहीस ना. म्हणजे आम्ही ऐकू नये असं काही बोलत होता का तुम्ही? स्तुती हा स्तुती करत होतो तुमची. स्वतःची स्तुती ऐकू नये असं म्हणतात ना. डोक्यात हवा जाते काय पल्लव. हो हो बरं पोट बिट भरलीत ना तुमची? नाहीतर ह्यांच्यासारखं व्हायचं. जेवायला बाहेर जाऊया जेवायला बाहेर जाऊया नुसतं असं म्हणायचं आणि शेवटी घरच्याच जेवणाची आठवण व्हायची यांना. आणि बाहेर जाऊन काहीतरी एवढूसं खाऊन यायचं. तसं नाही ना झालंय? अखे नाही ग माई मस्त पोटभर जेवलोय आम्ही. बरं येताना पेढे आणलेस का? पेढे? अरे रिझल्ट आहे ना उद्या मेघनाचा. ओ गॉड. Oh God. ना प्लीज हो. हे आदित्य सप्लिमेंट सुटलं नसतील ना रे मुळांचा शीट पासून. आणि ना तेव्हा मला असं वाटलं की चांगले गेलेत मला पेपर. पण खरंच चांगले गेलेत का? हे मेघना काकू तूही का पडतेस रिझल्टला? अय्या किती मज्जा. दुसऱ्यांची मज्जा वाटते ना. आणि स्वतःचा रिझल्ट होता तेव्हा कशी घाबरगुंडी उडाली होती एका मुलीची. हा ओ माय गॉड. मेघना तू आज जाऊन आता झोप बघू. नाहीतर पुन्हा तेच व्हायचं. परीक्षेच्या वेळेचं आठवतंय ना नुसती रडारड चालू होती हिची. तू जाऊन झोप म्हणजे बरं वाटेल तुला. जा. आता आमच्या आरचूकडे बघ. ती रिझल्टला नाही रिझल्ट तिला घाबरायचा. हसू नकोस नाना. काय हो तुम्ही पण. जा बाबा मी ना बोलणारच नाहीये तुमच्याशी. गुड नाईट. गुड नाईट. अच्छा गुड नाईट. हकलवा 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 मला. काय आजही अमितला उशीरच दिसतोय. हो ना. मला तर असं वाटतंय ना की पोराला बरेच दिवस झाले भेटलेच नाहीये. ये कमाल करतेस तू. परदेशात असता म्हणजे काय केलं असतस? स्काईपवरून वेडेवाकडे चेहरे बघत बसलेस ते सोशू. पुरे झालं तुमचं. पण खरंच असे कित्येक आई वडील असतील नाही हो ज्यांची मुलं परदेशात आहेत. नातवंड आहेत पण नातवंडांचं सुखच नाही. कारण ते तिकडे परदेशात. नाही मुलं भरपूर पैसे पाठवतात तिकडे पण पाठीवरून हात फिरवल्याची ऊब नाही हो. उपयोग काय गोष्टींचा. इथे काय नोकरीमुळे कुठे राहतात मुलं आई बापांजवळ. असतातच ना कुठल्या तरी बाहेरगावी पोस्टिंगवर. आणि अगदी एका गावात असले तरी आपल्यासारखे कुठे राहतात एकत्र. त्यामुळे इथे काय परदेशात काय एकूण एक. पण इथे कसं हाके सरशी येतात तरी निदान. पण तिथे परदेशातून यायचं म्हणजे केवढी ती यातायात. पण या मुलांना त्यांचे आई वडीलच परदेशात जाण्याची स्वप्न दाखवतात ना. हो. आमची मुलं अमेरिकेत सेटल झाली आहेत. ऐट मिरवायला आवडते त्यांना. आता मुलं माया करायला नाही आहेत. नातवंडांचं सुख नाही अशी तक्रार कशाला करायची. काय नाही काय शेवटी मुद्दा काय तर नातं पक्क हवं. ते पक्क असलं ना तर अगदी मुलं परदेशात असली ना तरी कुशीत असल्यासारखी वाटतात. ते नसेल तर अगदी एका घरात राहून सुद्धा दुसऱ्या ग्रहावर आहेत असं वाटतं. एकूण काय नात्याचं नाणं खणखणीत हवं आणि त्यासाठी विवेक बुद्धी हवी. नुसती माया नाही कामाची. काय हो.
मलाच काहीतरी करायला हवं, मलाच काहीतरी करायला हवं. काय होईल? त्या देसायांकडचे मला पुन्हा एकदा वेडा समजतील, हसतील माझ्यावर, चेष्टा मस्करी करतील. चालेल, मुलीच्या आयुष्यासाठी. आणि बाबाजी, तुम्ही जो आदेश दिला ना त्याच्यासाठी मी काहीही सहन करायला तयार आहे बाबाजी. फक्त तुमचं लक्ष असू दे बाबाजी. जय हो, जय हो. माधवी, माधवी. हो, काय झालं? चला. चला? हो, आता कुठे चला? देसाईवाडीत बॅगा भरा, आपण तिकडे राहायला जायचंय. बॅगा? नाही नाही, माझ्याच्याने होणार नाहीये हे असं उपट सुंभासारखं तिकडे जायचं आणि राहायचं नाही. मुलीच्या आयुष्याचं वाटोळं व्हायला हवंय का तुम्हाला? असं अभद्र बोलू नका हो, तसं काही होत नसतं. असं व्हायला नकोय ना? नकोय ना? मग सांगतो तसं करा. चला, भरा बॅगा. बरं, पण तिथे गेल्यावर जर कोणी विचारलं ना तुम्ही परत का आलात, तर मी सरळ तुमच्याकडे बोट दाखवणार. मी खोटं बोलणार नाहीये. तुम्हाला तोंड उघडायला देतो का मी कधी? हा, चान्स देतो का? आणि मिळाला तरी तोंड उघडायचं नाही, गप्प बसून राहायचं. काय बोलायचं ते मी बोलीन, कळलं? तुम्ही फक्त सांगतो तेवढं करा. बॅगा भरा, चला. बुगू बुगू बुगू, चला. जय हो बाबाजी, कमाल. जय हो. काय मार्ग दाखवलाय बाबाजी. जय हो बाबाजी. अजून चालूच आहे का तुमचं ते? नाही नाही, पण ठीक आहे. काय ना, खूप दिवसांनी तुला मनासारखं प्रोजेक्ट मिळालं करायला. ठीक आहे, उशीर झाला तरी चालेल थोडा. याई मला दे ना, मला बोलायचंय बाबांशी. थांब रे जरा. पल्लव काय? हा पल्लव रे. हा ऐक, पण मला जेवणाचं काय ते सांग. हा अगं दे ना. हा, मला नाही बोलू देणार तुझ्याशी. आधी त्याच्याशी बोल बाबा. घे बाबा. हॅलो बाबा, ड्रॉइंगच्या परीक्षेचा फॉर्म भरणार की नाही असं विचारलं टीचरनी. अरे मी तुला सांगितलं ना भर म्हणून. थांब गाई. हॅलो बाबा. आता बघ आई, तू बोलत होतीस तेव्हा कसा मध्ये बोलत होता ते. ए, आता तू कशाला मध्ये बोलतेस? पण तू बोलत होता. अरे 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 बाबा तिकडे कामात आहे. काय म्हणताय तुम्ही? चल इकडे दे फोन. थांब ग बाबा, तुम्हाला किती उशीर झाला ना तरी मला उठवा. स्पेशल गंमत आहे तुमच्यासाठी. हे घे. काय रे, कसली गंमत आहे? ती फक्त बाबांसाठीच आहे. ऐकलंस ना, तुझ्यासाठीच आहे म्हणे गंमत फक्त. बरं बरं. ए प्लीज गाडी हळू चालव. हा हो, ये, वाट पाहते. अरे भांडू नका रे. हा चल चल, ठेवते. बाय बाय. काय चाललेलं असतं रे तुमचं? Oh God. Oh my God. मेघना, वरून खाली येईल आता तुझा तो गॉड. अगं किती टेन्स होतेस. अरे पण अशी कशी विसरले रे मी? उद्या रिझल्ट येते. हा, बरंच झालं उलट विसरलीस ते, नाहीतर आजच्या दिवसाचं काही खरं नव्हतं. काय रे आदित्य, तुला काय जातंय माझी चेष्टा करायला? तुझा रिझल्ट थोडीच आहे. म्हणजे काय? तुझा रिझल्ट म्हणजे माझा पण. ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ माय गॉड. आदित्य जा बाबा. ए वेडपट, कशाला एवढं टेन्शन घेतेस? मस्त लागणारे रिझल्ट. होय, मला नंबर देऊन ठेव तुझा, मी उद्या चेक करत राहीन नेटवर. डोंट वरी. आता सोड ना यार. मेघना, मला भास होत आहेत का? ए मेघना. नाही, खरंच. मेघना, आज कोणालाही इथे येऊ द्यायचं नाही आणि आपणही कुठे जायचं नाही, लक्षात ठेवा. हो बाबा. जा आता.
माईसाहेब आधी क्षमा केली म्हणा, आधी माफ केलं म्हणा प्लीज. बाबा काय चाललंय तुमचे सुरेशराव? अहो सुरेशराव, हे काय काय ऐतिहासिक नाटकाची तालीम बिलीम करताय की? नाही तुम्ही म्हणजे तुम्ही हसून घ्या माही साहेब, तुम्हीही हसून घ्या, अगदी पोट भरून हसून घ्या, पण पण आधी मला क्षमा केली, माफ केली असं म्हणा प्लीज प्लीज. हा पण कशाबद्दल ते तर सांगा. कशाबद्दल काय? हे अशा वेळी आम्ही बॅग वगैरे घेऊन सरळ निघून आलो म्हणून नानासाहेब, माहीसाहेब. काय झालं? बाबाजींनी जय हो जय हो, त्यांनी आदेश दिला की ह्या तुमच्या घरात नाना आणि माई साहेबांच्या घरात बसून 10,000 वेळा जप करायचा मी.